वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग पायसेस म्हणजेच मीन राशीच्या लोकांसाठी असणार आहे. सो तुम्ही जे काही प्रॉब्लेम्स तुमच्या लाईफमध्ये फेस करत आहात तुम्हाला या रीडिंगमधून नक्कीच काही ना काही गायडन्स भेटणार आहे. सो तुम्ही ही रीडिंग एंडपर्यंत बघा. जर तुम्ही कोणत्या प्रॉब्लेममध्ये असाल आणि ही व्हिडिओ तुमच्यासमोर जर आली असेल तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यामधून गायडन्स भेटेल, तुम्हाला हेल्प भेटेल तुमच्या प्रॉब्लेममधून बाहेर येण्यासाठी. सो ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमच्या एनर्जीज जे आहेत ते आपल्या व्हिडिओशी कनेक्ट होतील आणि तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स मला देता येईल. मी बघू शकते की खूप लोक आता त्यांच्या लाईफमध्ये आहेत ना स्वतःचं सेल्फ वर्थ, मोस्टली फेमिनाईन एनर्जी जे इथे आहेत ना गर्ल्स, मी बघू शकते की तुम्ही तुमची वर्थ आहे ना ती जाणून घ्या की तुम्ही काय आहात. तुमचं नेचर, तुमचं ऑरा इतकं पॉझिटिव्ह आहे. लोक तुमच्याकडे खूप जास्त लवकर अट्रॅक्ट होतात. हेल्पिंग नेचर आहे, रूलिंग नेचर आहे. जर तुमच्याशी कोणी वाईट वागलं तर वाईट वागलेलं तुम्हाला सहन होत नाही. एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि तुम्हाला वाईट गोष्टीसुद्धा सहन होत नाहीत कारण तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींवरती आणि राईट पाथवरती चालणारे व्यक्ती आहात. पण आता मी ह्या टाईमला बघू शकते की तुम्ही अशा कोणत्या तरी सिच्युएशनमध्ये फसलेले आहात. तुम्हाला असं फील होतं की तुम्ही कुठेतरी अडकून गेलेले आहात आणि तुम्हाला ह्या सिच्युएशनमध्ये अडकून राहायचं नाही आहे. तुम्हाला इथून बाहेर पण कसं पडायचं हे तुम्हाला समजत नाही आहे. सो मी तुम्हाला एकच गोष्ट बोलेन इथे की तुम्ही जर कोणत्या प्रॉब्लेममध्ये असाल आणि तुम्हाला जर असं फील होत असेल की तुम्ही कुठेतरी स्टक झालेला आहात आणि तुम्हाला बाहेर येता येत नाही आहे किंवा कधी कधी आहे ना आपल्याला माहिती पण असतं की आपण कसं बाहेर यायचं, पण आपण समोरच्या पर्सनचा विचार करतो की आपण ह्या सिच्युएशनमधून बाहेर गेल्यानंतर पुढे काय होईल. पुढे जे काय होईल ते बघू शकतो आपण नंतर. पण जर तुम्ही स्वतः सॅटिस्फाईड नाही आहात एखाद्या गोष्टीमध्ये आणि जर तुम्हाला प्रॉब्लेम्स येत आहेत आणि तुम्हाला स्वतःला स्टक फील होत आहे तर काय पॉईंट नाही आहे तिथे थांबून. कारण की तुम्ही स्वतःला बांधून ठेवल्यासारखं जर तुम्हाला फील होत आहे तर तुम्ही स्वतः कधी खुशच नाही राहू शकत त्या जागेवरती. सो मी तुम्हाला एकच सांगेन की जर तुम्हाला असं वाटत असेल की त्या सिच्युएशनमधून बाहेर यायचं आहे तुम्ही त्या सिच्युएशनमधून बाहेर या. तुम्हाला परत तुमच्या ट्रॅकवरती येण्यासाठी खूप जास्त हेल्प होईल. सेकंड थिंग मी इथे हे बघू शकते की खूप लोक इथे ओव्हर थिंकिंग करत आहेत. खूप जास्त विचार करत बसणं. मला एकच गोष्ट तुम्हाला इथे सगळ्यांना सजेस्ट करायची आहे की विचार करून कधी कुठली गोष्ट चेंज होत नाही. ज्या गोष्टी जशा आहेत तशा ॲक्सेप्ट केल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी इझी होतात. ॲक्सेप्टन्स करायला खूप मोठं मन असायला लागतं. बट जर तुम्ही एक्सेप्ट कराल ना तर सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्यासमोर छोट्या वाटतील. मग कितीही मोठे प्रॉब्लेम्स असतील ना तरी ते तुम्हाला तुमच्यासमोर आहेत ना छोटे वाटतील. ओव्हर थिंकिंग करून दुसरी कुठलीच गोष्ट होणार नाही आहे. त्याने फक्त तुमचं माइंड खराब होणार आहे. तुम्हाला तुमचं सोल्युशन भेटणार नाही आहे. प्लस तुमची झोप ही सुद्धा म्हणजे तुमचं पूर्ण झोपायचा जो सायकल आहे ना तो पण पूर्ण डिस्टर्ब होणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः जास्त विचार करून काहीच उपयोग नाही आहे. हां, ज्या काही गोष्टी होत आहेत लाईफमध्ये त्याला तुम्ही एक्सेप्ट करा, एक्सेप्ट करून पुढे चाला आणि ज्या गोष्टी जशा व्हायच्या आहेत ना त्या तशाच होणार आहेत. तुमच्या ओव्हर थिंकिंगमुळे कधी कुठली गोष्ट बदलणार नाही आहे. मी इथे बघू शकते की ज्या काय गोष्टी तुम्ही ओव्हर थिंकिंग करत आहात ना त्या गोष्टी तुम्ही मनी रिलेटेड ओव्हर थिंकिंग करत आहात. खूप जणांना इथे फायनान्शियल प्रॉब्लेम्स येत असतील, खूप जास्त अप्स अँड डाऊन्स येत असतील, त्यामुळे हे ओव्हर थिंकिंग आहे जे लोक इथे ओव्हर थिंकिंग करत आहेत. सो तुम्हाला असं आहे की हे फायनान्शियल प्रॉब्लेम्स कधी पण म्हणजे कधी स्टेबल होतील का लाईफमध्ये, की असेच नेहमी अप्स अँड डाऊन्स येत राहतील. लाईफ आहे, लाईफ नेहमी रोलर कोस्टरसारखीच असते आणि अप्स अँड डाऊन्स हे येणार आहेत. पण हां, मी तुम्हाला इथे एकच गोष्ट सांगू शकते की आत्ता सध्या तरी तुमच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स येतील, फायनान्शियल स्टेबिलिटी नसेल, पण येणाऱ्या टाईममध्ये थोड्या टाईममध्ये तुम्हाला नक्कीच फायनान्शियल स्टेबिलिटी भेटणार आहे. बट विचार करून गोष्टी काय फास्ट प्रोसेस नाही होणार आहेत. ते त्यांच्या टाईमनुसारच होणार आहे. प्रत्येक गोष्टीचा जसा टाईम असतो तर त्या गोष्टीसाठी पण टाईम आहे आणि त्या परफेक्ट टाईमवरती सगळ्या गोष्टी स्टेबल होणार आहेत. सो तुम्ही तुमची ओव्हर थिंकिंग आहे ती थांबवली पाहिजे.
थर्ड थिंग मी इथे बघू शकते की खूप जणांना इथे ट्रॅव्हल करायचं आहे. ट्रॅव्हल करायचा विचार करत आहात, वर्ल्ड टूरवरती जायचा विचार करत आहात. मी खूप जास्त इथे ट्रॅव्हलिंग एनर्जी बघत आहे. मे बी खूप लोकांना इथे कुठेतरी तुमच्या नेटिव्ह प्लेसमध्ये किंवा आउट ऑफ कंट्री कुठे फिरायला जायचं प्लॅन करत आहात तुम्ही लोक. जस्ट मी इथेच सांगेन की तुम्ही फक्त प्लॅन करत आहात, त्या प्लॅनला एक्झिक्यूट नाही करत आहात. सो मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, जर तुम्हाला वाटत आहे की तुम्ही फिरून यायला हवं, बाहेर जायला पाहिजे, त्यांनी काही चेंजेस येतील, तुम्हाला थोडं रिलीफ भेटेल, तर तुम्ही नक्की जावा. फक्त विचार करून काय होणार नाही आहे, प्लॅन काय आपोआप सक्सेस तर होणार नाही आहे. सो जर तुम्ही प्लॅन करत आहात बाहेर जाण्यासाठी, तर एंजल्स तुम्हाला सांगत आहेत की येस जर तुम्ही प्लॅन करताय तर तुम्ही तो सक्सीड पण करा. वर्ल्ड टूरसाठी जायचा त्या प्लॅन करत आहात किंवा आउट ऑफ कंट्री जायचा प्लॅन करत आहात, नेटिव्ह प्लेसमध्ये जायचा प्लॅन करत आहात, तर नक्की तुम्ही प्लॅन करा आणि तो सक्सेस करा आणि तुम्ही नक्कीच ट्रॅव्हल करू शकता. त्यानंतर मी इथे अजून एक गोष्ट ही बघू शकते की खूप लोक इथे एवढे डिप्रेस फील करून घेत आहेत. म्हणजे आजूबाजूला ज्या गोष्टी चालू आहेत ना, त्या गोष्टींवरती तुमचं लक्ष नाही आहे. फक्त तुम्ही अशा काही गोष्टींमध्ये अडकलेले आहात. म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकलेले आहात? तुमच्या पास्ट लाईफमध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ना, त्या गोष्टींमध्ये तुम्ही खूप जास्त अडकलेले आहात. पास्ट मेमरीज जे काय आहे तुमचं, मला नाही माहिती की तुमच्यासोबत काय काय झालेलं आहे, पण अशा काही गोष्टी आहेत जे तुमच्या पास्टमध्ये झालेल्या आहेत, त्या तुम्ही लाईफमध्ये पुढे तर चाललेला आहात, पण तुम्ही अजून तुमचा फेस जो आहे ना, तो तुमचा फेस, जरी तुम्ही पुढे चाललेले आहात पण तुमचा फेस जो आहे तो मागच्या साईडला आहे. म्हणजे की तुम्ही बॅक साईडला जे मागे झालेल्या गोष्टी आहेत त्यांनासुद्धा पुढे घेऊन चाललेले आहात. मला फक्त एकच क्वेश्चन तुम्हाला विचारायचं आहे की जी गोष्ट पास्टमध्ये झालेली आहे ती तुम्ही जर पुढे खेचत घेऊन गेला तर तुम्ही तुमचा पास्ट तर स्पॉईल झालेलाच आहे, पण तुम्ही त्यासोबत प्रेझेंट पण स्पॉईल करताय आणि येणारा फ्युचरसुद्धा तुम्ही स्पॉईल करताय. ठीक आहे, वाईट मेमरीज प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात, वाईट गोष्टी प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात. जसं मी आधी बोलली की सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सेप्ट करायच्या आहेत. तो एक फेज होता, तुम्ही त्या गोष्टींमधून खूप काही गोष्टी शिकलेल्या आहात. सो तुम्ही स्वतःला समजून सांगा की मी एक्सेप्ट करतो की माझ्याकडून चुका झालेल्या आहेत युनिवर्स, आणि प्लीज तुम्ही मला ज्या काही मिस्टेक्स मी केलेल्या आहेत त्यासाठी फॉरगिव्ह करा. असं तुम्ही एंजल्सला दर रात्री झोपताना प्रेयर करू शकता. आणि ज्या काही गोष्टी तुमच्याकडून झाल्यात किंवा कोणताही दुसरा पर्सन असेल ज्याच्याकडून झाल्यात, ज्या मेमरीज तुमच्या माइंडमध्ये आता फिट झालेल्या आहेत आणि बाहेर जात नाही आहेत, तुम्ही रिलीज करून टाका. कारण की अशा एनर्जीजमध्ये राहून आहे ना, तुमच्या आजूबाजूला जे अपॉर्च्युनिटीज येतील ना, त्या तुम्ही ग्रॅब नाही करू शकत या सगळ्या गोष्टींमुळे. आणि मला पर्सनली पण असं वाटतं की पास्टच्या गोष्टींमध्ये अडकून राहण्यामध्ये काहीही पॉईंट नाही आहे. कारण की जे लोक आपल्या लाईफमध्ये येऊन गेलेले आहेत त्यांची लाईफ आपल्यामुळे स्टॉप झालेली नाही आहे, त्यांची लाईफसुद्धा पुढे ग्रो होत चाललेली आहे. ते लोक पण त्यांच्या लाईफमध्ये पुढे गेलेले आहेत. तुम्हीच का मागे स्टक होऊन राहताय, त्या गोष्टींमध्ये का अडकून राहताय? सो काय पॉईंट नाही आहे इथे त्या गोष्टींमध्ये अडकून राहण्यासाठी. अँड येस, मी अजून एक क्लॅरिटी इथे देऊ शकते की तुम्ही ज्या काही गोष्टींमध्ये अडकून गेलेले आहात, मी इथे बघू शकते की इथे मोस्ट ऑफ 80 to 90% पीपल जे आहेत ना, इथे ते लोक त्यांच्या लव्ह लाईफमध्ये जे त्यांचे पार्टनर होते त्यांच्यामध्ये ते लोक अडकून गेलेले आहेत. त्या गोष्टींमधून ह्यांना बाहेरच येता येत नाही आहे. म्हणजे मला समजत नाही की इथे जे लोक आहेत ना, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी भेटल्या आहेत त्या गोष्टींसाठी तुम्हाला ब्लेस्ड फील केलं पाहिजे की तुम्हाला ह्या लाईफमध्ये या गोष्टी भेटलेल्या आहेत, ना की ज्या गोष्टी ज्या आपल्या लाईफमधून गेलेल्या आहेत त्या गोष्टींवरती विचार करून काय फायदा. जर ती गोष्ट आपली असती तर आपल्या लाईफमधून कधी जाईल का? नाही. जर ती आपली नाहीच आहे तर आपण कितीही प्रयत्न केले त्या गोष्टीला थांबवून ठेवण्यासाठी, तर ती गोष्ट आपल्या लाईफमध्ये कधीच जबरदस्ती होऊन राहणार नाही आहे. सो तुम्हाला काही गरज नाही आहे त्या गोष्टींमध्ये स्वतःहून अडकून राहण्यासाठी. कारण की ह्या गोष्टींमध्ये मी बघू शकते अजिबात फोकस नाही आहे स्वतःचा स्वतःवर आणि स्वतःच्या गोष्टींवरती.
ती एकच गोष्ट आहे का लाईफमध्ये जेणेकरून तुम्ही स्वतःला हॅपी ठेवू शकता? अजून बऱ्याच किती साऱ्या गोष्टी आहेत की तुम्ही स्वतःला ब्लेस्ड फील करू शकता की ही गोष्ट माझ्या लाईफमध्ये आहे म्हणून. आणि रिसेंटली मी बघू शकते की तुम्ही आता कोणासोबत तरी तुमचे रिसेंटली भांडणं झालेले असतील, तुम्ही कोणासोबत तरी भांडण केलेले असतील. सो तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा इगो आहे ना तो खूप जास्त हर्ट झालेला असेल. तुम्हाला असं पर्सनली फील होत असेल की हा व्यक्ती मला असं कसं काय बोलू शकतो आणि मला या गोष्टीचा रिव्हेंज घ्यायचा आहे. पण मी हा रिव्हेंज कसा घेऊ? तर मी एकच गोष्ट सांगेन की तुम्हाला रिव्हेंज घेण्याची काहीही गरज नाही आहे. कारण की डिव्हाइन टायमिंग, डिव्हाइनवरती तुम्ही एवढा विश्वास ठेवा ना, सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोरच होतील. आपल्याला कोणासाठी वाईट गोष्ट विचारही नाही करायची आहे किंवा स्वतःहून करायची पण नाही आहे. जर आपल्यासोबत वाईट होतं ना, तर आपल्या समोरच त्या गोष्टी आपण बघणार आहोत की जर आपल्याशी कोणी रॉंग वागेल ना, तर त्या लोकांना पण त्यांचा कर्म हा इथेच फेस करायचा आहे. सो बोलू द्या, ज्या लोकांना तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला कमीपणा दाखवायचा आहे, दाखवू द्या, नो प्रॉब्लेम. आणि इगो हर्ट करून देऊ नका आणि रिॲक्ट पण करू नका आणि त्यांना दाखवू पण नका की तुम्हाला किती जास्त त्या गोष्टीने फरक पडला आहे. कारण जर तुम्ही रागात डिसिजन घ्यायला जाल ना, तर तुम्ही खूप रॉंग स्टेप्स तुम्ही उचलू शकता. कारण की रागाच्या भरात आपण खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या वेमध्ये करायला जातो. आणि तुम्ही रिव्हेंज म्हणजे असं नॉर्मल रिव्हेंज मोडमध्ये नाही आहेत. तुम्हाला असं फाईट करायचं मन करते लिटरली. इथे मी बघू शकते की लोकांना असं वाटतं की त्याने मला असं बोलूच कशा शकला. तर बदला तुम्हाला इथे घ्यायचा आहे. मी इथे बघू शकते की लिटरली फाईट म्हणजे तुम्ही एकमेकांना मारूसुद्धा शकता. या लेवलवरती तुमचं भांडणं झालेले असतील मे बी. पण लेट गो करा. हे तुमचे थॉट्स आहेत. वाईट गोष्टी लवकर अट्रॅक्ट होतात आपल्याकडे आणि तेच निगेटिव्ह थॉट्स खूप जास्त आहेत. ठीक आहे, मे बी तो व्यक्ती तुम्हाला बोललेला असेल, बट जर तुम्ही रिॲक्ट कराल ना, तो जो व्यक्ती तुम्हाला जे काही बोललेला आहे ना, त्यापेक्षा तो वाईट दिसणार नाही आहे, बट तुम्ही जे ॲक्शन्स घ्याल ना त्यावरून तुम्ही जास्त वाईट दिसून याल. सो सोडून द्या डिव्हाइनवरती. मी जसं तुम्हाला बोलले की सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्यासमोर समजतील वेळ आल्यावरती. आणि इथे खूप सारे लोक असे आहेत की त्यांना असं वाटतं की त्यांच्या मनासारख्या गोष्टी होत नाही आहेत. त्यांचे जे काही लाईफमध्ये ड्रीम्स आहेत, इच्छा आहेत, स्वप्न आहेत, ते सगळं पूर्ण होत नाही आहेत. तर खूप जणांना इथे हौस असते, वेगवेगळे शौक असतात की त्यांनी त्यांचे शौक पूर्ण केले पाहिजेत. इथे काही लोक स्ट्रगलिंग लाईफमध्ये असतात, म्हणजे हाफ लोक असतात की त्यांना लाईफमध्ये स्ट्रगल हा करावाच लागतो कारण फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये. आणि काही लोक असे असतात की ते लोक फक्त आहेत ना त्यांचे शौक पूर्ण करण्यासाठी कमवत असतात. तर काही लोकांचे शौक आहेत ना इथे ते पूर्ण होत नाही आहेत. त्यांचे ड्रीम्स जे आहेत ते कंप्लीट होत नाही आहेत. सो त्यांना असं वाटत आहे की ते कधी म्हणजे ते त्यांच्याकडून प्रयत्न जे करतात ज्या गोष्टींसाठी ते पूर्ण होतील की नाही. आणि त्यांना या सगळ्या गोष्टींसाठी आहे ना जस्टिस हवा आहे. ते येणाऱ्या टाईममध्ये मी बघू शकते की तुम्हाला तुमच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, ज्या काही तुम्ही विचार करत आहात. सो रेडी राहा, ज्या काही गोष्टी तुमच्यासाठी होणार आहेत लाईफमध्ये त्यासाठी.